बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात उभारलेलं अद्ययावत ट्रॉमा केअर सेंटर गेल्या 5 वर्षांपासून बंद असल्यानं गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमध्ये 11 कोटी 46 लाख रुपये खर्चून उभारलेली ही अत्याधुनिक सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी सुरूच झालेली नाही. मेहकर परिसरातून समृद्धी महामार्ग आणि पुणे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्यानं इथं वारंवार अपघात होत असतात. मात्र ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्यानं अपघातग्रस्तांना खामगाव, बुलढाणा किंवा अकोला इथं जावं लागतं. यात नागरिकांचा वेळ वाया जातो. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास खनपटे यांनी. खरं तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं मेहकर होमटाऊन आहे आणि या होमटाऊन मध्ये आरोग्याची काय व्यथा आहे हे आपण पाहणार आहोत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव मेहकर मध्ये त्यांनी ट्रॉमा केअर सेंटर उभारलं आहे आणि ट्रॉमा केअर सेंटर उभारून जवळपास 4 ते 5 वर्ष झाली. खरं तर ही बिल्डिंग आतापर्यंत अपेक्षित होतं चालू होणे. या ठिकाणी समृद्धी महामार्ग गेलेला आहे आणि समृद्धी महामार्ग नजदीकच असल्यामुळे लवकरच ही बिल्डिंगचं काम पूर्णत्वास जाऊन चालू होणे अपेक्षित होतं. मात्र तसं काही होताना या ठिकाणी दिसत नाही. खरं जर आपण बघितलं तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. त्यासोबतच आमदार संजय रायमुलकर जेव्हा होते त्यावेळेस ही बिल्डिंगचा निधी त्यांच्याच निधीमधून आलेला होता. मात्र अपेक्षित ही बिल्डिंग पूर्ण झाली नाही. आता जर आपण बघितलं तर ही बिल्डिंग धुळखात पडलेली आहे. लाखो करोडो रुपयाचं या ठिकाणी ही बिल्डिंगला खर्च झालेला आहे. मात्र खरं तर ही बिल्डिंग धुळखात पडल्यामुळे कुठेतरी शासनाचे पैसे व्यर्थ गेलेत का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी आपण साहित्य बघू शकतो. साहित्य सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, मात्र उपयोग नाही अशी परिस्थिती या मेहकरच्या ट्रॉमा युनिट सेंटरची झालेली आहे. खरं तर अपेक्षा होती 2024 मध्येच हे ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण होईल. मात्र हे ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण झालं नाही. खरं शासनाचे पैसे व्यर्थ गेलेत का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मेहकर पासून लगतच समृद्धी महामार्ग आहे. त्या समृद्धी महामार्गावर दैनंदिन अपघात होत असतात. त्या अपघात होत असल्यामुळं खरंच त्या नागरिकांना अपेक्षित उपचार या मेहकरमध्ये मिळावे ही नागरिकांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा कुठेतरी भंग होताना दिसत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का आणि हे ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ सुरू करणार का हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक ट्रॉमा केअर सेंटर आहेत तर ते सुद्धा धुळखात पडल्याची माहिती आहे. त्यामुळे खरंच केंद्राचं आरोग्य सांभाळता खरं जिल्ह्याचं आरोग्य धोक्यात आलं का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मेहकरचा जर एकंदरीत विचार केला तर मेहकरमध्ये अनेक विकास कामं हे अर्धवट पडलेले आहेत. माजी आमदार संजय रायमुलकर या ठिकाणी 15 वर्ष आमदार होते. त्यासोबतच खासदार प्रतापराव जाधव सुद्धा 25 वर्ष खासदार होते. तरी सुद्धा मेहकरचा पाहिजे तसा विकास झाला का हा एक मोठा गंभीर प्रश्न या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. LS मराठीसाठी देविदास खनपटे, बुलढाणा.